चला आपण विशेष सन्मान करूयात आजवर टेनिस बॉल क्रिकेट मध्ये ज्यांनी 30 बाईक स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेट वरती असणार त्यांचं अतोनात प्रेम. आज या स्पर्धेमध्ये ज्यांच्याकडून 30वी बाईक स्पॉन्सर करण्यात आली आहे ध्रुव एंटरप्राइजेस बालाजी सेटचे प्रोप्रायटर आदरणीय उद्योगपती सोनारपाडा नरेश ठाकूर यांचा आपण सन्मान करूयात. मी विनंती करेन या स्पर्धेचे लाडके आयोजक संदीप दादा पाटील आणि आमचे एवन जोडी उत्तम शेठ पाटील नाना शेठ पाटील यांच्या उपस्थितीत आपण हा सन्मान या करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक युवा उद्योजक सागर दादा पाटील यांच्या उपस्थितीत आपण सन्मान करतोय. आदरणीय उद्योगपती नरेश ठाकूर सोनारपाडा. पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करेन विठुराया आणि रखुमाईंची सुंदर अशी मूर्ती स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेचे उपदार शॉल देऊन आपण आदरणीय उद्योगपती नरेश ठाकूर यांचा सन्मान करतोय. थँक्यू सो मच. आपलं प्रेम या स्पर्धेवरती टेनिस बॉल क्रिकेट वरती असंच राहू दे हीच त्या विठुराया चरणी मी प्रार्थना करेन. थँक्यू सो मच. पुन्हा आपण मंचावरती आसन ग्रहण करून घ्या आणि लगेचच ज्यांचं योगदान होतं त्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. उत्तम शेठ पाटील उद्योगपती नागाव त्यांच्याद्वारे आपल्याला याच मैदानावरती एक मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. मी संदीप दादा पाटील आणि सागर दादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण आदरणीय उत्तम शेठ पाटील नागाव यांचाही सन्मान करावा. याच मैदानावरती आपण जेव्हा काही दिवसांअगोदर जिथे 40+ 32 संघ आपण बघितले आणि रेग्युलरचे 16 संघ आपल्याला पाहायला मिळाले. हेच ते नागावकरांचं मैदान आहे 40+. त्या 40+ संघामध्ये आपण उत्तम शेठ पाटील यांनाही पाहतो. नागावचं मांटान मैदान आणि या मैदानाने देखील एक विक्रम केला की यंदाच्या हंगामामध्ये सलग 5 रजनी स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाल्या. सो सन्मान आपण करतोय आदरणीय उत्तम शेठ पाटील यांचा. मी संदीप दादा पाटील आणि सागर दादा पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण आदरणीय उद्योगपती उत्तम शेठ पाटील यांचाही सन्मान करावा. 11-22 हा त्यांचा लकी नंबर आहे. खरं तर नाना शेठ पाटील देखील उपस्थित होते आमच्या एवन जोडी आहे. मात्र आता काही
तर शेवटच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिलाय ज्याने एक षटक हाताळलं, 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवला आणि 7 मध्ये 13 बनवल्या. तो हर्षद ठोंबरे राहिला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार. रेग्युलर फॉर्मॅट मधून फायनलच्या मॅचचा सामनावीर हर्षद ठोंबरे ठरलाय. तर आमचे स्पर्धेचे आयोजक संदीप दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. त्याचबरोबर 40+ फॉर्मॅट मधून जो शेवटचा फायनलचा मुकाबला झाला त्यामध्ये ज्या खेळाडूने 1 ओव्हर 2 धावा दिल्या, 2 विकेट मिळवले आणि 11 मध्ये 33 धावा केल्या, तो अजय कोहली ठरला शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. अजय कोहली. चला अजय कोहली या लवकर. आमचे उत्तम शेठ पाटील उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देतोय. कोला कैलास पाटील, कैलास पावशे. ज्याने खेळपट्टीवरती धाबा होत असताना अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट मिळवले, तो 7 विकेट घेणारा खेळाडू राष्ट्रीय लेवल खोणी संघाचा भूषण ठोंबरे, बेस्ट बॉलर. देवदास भाग्यवंत यांच्या शुभासे पारितोषिक देणार आहोत आपण. ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक कूलर.
चला आपण 40+ फॉर्मॅट मधून फॉर्मॅट मधून बेस्ट बॉलर या स्पर्धेमध्ये ज्याने सर्वाधिक विकेट मिळवले, या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण बेस्ट बॉलर साठी LED टीव्ही आहे. ब्युटिफुल प्राइस या ठिकाणी क्राउन कंपनीची टीव्ही LED. आणि या स्पर्धेमध्ये ज्याने सर्वाधिक विकेट मिळवले पवन पाटील आणि अक्षय पाटील यांचे शुभ हस्ते आपण पारितोषिक देतो. बेस्ट बॉलर ठरल्या स्पर्धेतील ज्याने सर्वाधिक म्हणजे 8 विकेट मिळवले तो खेळाडू आहे अजय कोळी. बा मस्त कामगिरी झाली आहे. नावालौकिकाला साजेशी अशी कामगिरी करत असताना सर्वाधिक विकेट मिळवले. LED टीव्हीचा मानकरी ठरला. चला आपण आता जे दोन्ही रेग्युलर आणि 40+ मधून जे बेस्ट बॅटर आहेत त्यांचं पारितोषिक आपण नंतर देऊ. त्याच्या अगोदर आपण देऊया 40+चा चतुर्थ क्रमांक, चौथ्या क्रमांकाचा मानकरी 40+ फॉर्मॅट मधून ज्यांची कामगिरी दमदार राहिली आहे. रोख रक्कम 30,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी. आणि तो संघ आहे संदप संघ ठरला या स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाचा मानकरी. अतिशय चांगली कामगिरी झाली आहे संदप संघाची. श्यामदादा गायकर या नावाने संघ खेळला स्पर्धेमध्ये. आणि पारितोषिक देण्यासाठी जवान पाटील आणि सागर पाटील यांना विनंती करेन आपल्या असे संदप टीमला रोख रक्कम 30,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी सुपूर्द करायची आपण. त्याचबरोबर या स्पर्धेत देऊया तिसरा क्रमांक 40+ फॉर्मॅट मधून रोख रक्कम 30,000 रुपये आणि एक ट्रॉफी आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन आमचा दिनेश पाटील आणि अविन पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला टीम मोठागाव संघ. रोख रक्कम 30,000 रुपये आणि एक ब्युटिफुल ट्रॉफी आपल्याला पाहा मिळतोय मोठागाव संघ. त्याचबरोबर देतोय आपण आता द्वितीय क्रमांक 40+ मधून ज्या संघाची कामगिरी दमदार राहिली मात्र शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना हार पत्करावी लागली तो संघ. आणि पारितोषिक देण्यासाठी मी आता नागावगावचे शाखा प्रमुख श्रीमान उत्तम शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण यावं पुढे आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचे. संघ आहे जय गणेश विष्णू स्पोर्ट आचल 11 नावाली. रोख रक्कम 75,000 रुपये आणि एक सुंदर सुबक अशी ट्रॉफी आहे. चला जय गणेश विष्णू स्पोर्ट नाबाली 40+ चे खेळाडू चला या आमचे
हां, नरेश शेठ ठाकूर साहेब यांना सुद्धा विनंती करेन आपण यावं आणि उत्तम शेठ पाटील. आणि आता देऊया 40+ फॉर्मॅटमधील चॅम्पियन संघ 112च्या पोलमधून. ठीक आहे, 40+चा आपण चॅम्पियन पाठीमागे ठेवतोय. तर आता देऊया आपण रेग्युलर फॉर्मॅटमधून दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देतोय आपण, जेथे रोख रक्कम 30,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. आणि आमचे मान्यवर आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती करेन. चला दीपेश पाटील, गौरव आणि आयुष आपण या. आणि या द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला जी गणेश विष्णू स्पोर्ट नाबाली संघ आणि मनोज याचा आपण कृष्णा बैलाचे मालक मनोज या आपले असे आपण दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देतो या नावाली टीमला. हा, एकविरा कलेक्शनचे मालक मुकुंद सालुंके. चला आता भराभर आले सर्व. रेग्युलरचा चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी खूप चांगला खेळ राहिला त्यांचा, सातत्याने भरीवपूर्ण कामगिरी केली आणि तो चॅम्पियन ठरलाय. राशी 11 खोणी ए संघ, रोख रक्कम 60,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी हर्षद टोंबरे अँड कंपनी. राशी 11चे पुरस्कर्ते संदीप शेठ टोंबरे, आपल्याला विनंती आहे आपण यावं आणि पारितोषिक देण्यासाठी. संदीपदादा पाटील आणि त्याचबरोबर देवा सागर पाटील याचा आपल्या शुभास्य आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी देतोय टीम कोणी संघाला. च्या ठिकाणी रायगडमधून 12च्या पॉलमधून हा संघ पाहायला मिळाला. आपला चांगली कामगिरी झाली आहे. हे पारितोषिक देण्यासाठी आमचे मान्यवर नरेश शेठ आणि त्याचबरोबर उत्तम शेठ पाटील यांना विनंती करेन. आणि संघ आहे तो प्रियांश शेलेबन नावडे संघ. रोख रक्कम या ठिकाणी पाहायला मिळतो 1,25,000 रुपये आणि भव्य असा चषक. चाय
चे एक लेजंड खेळाडू आहेत ज्याने अख्खा आयुष्य आपल्या क्रिकेटसाठी वेचलं. आज सुद्धा ठाणे असो रायगड असो त्यांचं नाव मात्र आदराने घेतले जाते. ते नितीनजी कोळे आपल्या 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार मानतो जय गावदेवी क्रिकेट संघ निगू आयोजित अध्यक्ष चषक त्याने आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. त्या सर्व ग्रामस्थांचे माझे मित्र नवा व सर्वजण आता नावं कोणाची घेत बसत नाही आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. अत्यंत चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा ह्या आम्हाला बऱ्याच दिवसानंतर पाहावयास मिळाल्या. खरं म्हणजे अंपायर आणि समालोचक आणि आयोजक हे नेहमी न्यूट्रल असावे आणि ते आम्हाला बघायला मिळाले. कुठंच कसलीच आम्हाला पार्सलिटी बघायला नाही मिळाली. तर हेच मला शब्द बोलायचे. एकदा तुमचे परत आभार मानतो. धन्यवाद. ओके थँक्यू. हे होते लेजंड खेळाडू ज्यांच्या मुखातून अतिशय चांगला वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळालं. नितीनजी कोहली थँक्स अलॉट. आणि आपण देऊया आता पारितोषिक. बेस्ट बॅटर रेग्युलर फॉर्मॅटमधून बेस्ट बॅटर देतो आपण रेग्युलर फॉर्मॅटमधून ज्याच्या नावावरती धावा पाहायला मिळाल्या आपल्याला 41 धावा आणि त्याच्यासाठी सायकल आहे. या घेऊन या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ठरलाय टीम 19 बॉल मध्ये 41 धावा कुटणारा हर्षद ठोंबरे. रेग्युलर फॉर्मॅटमधून आणि या फ्रीजचा मानकरी कोण असेल आणि फ्रीज आम्हाला पुरस्कृत केले आहे रुद्रा सागर पाटील निगू यांच्या वतीने आपल्याला ही फ्रीज पुरस्कृत केले आहे. आणि हा खेळाडू आहे मालिकावीर या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हिरो ठरलाय ज्याच्या नावावरती 83 धावा राहिल्या. आणि जेव्हा जेव्हा तो मैदानामध्ये उतरला तेव्हा आपल्या टीमला जास्तीत जास्त धावा करून विजय मिळवून दिला. तो खेळाडू कोणी संघाचा करण ठोंबरे मालिकावीर राहिलाय या स्पर्धेतील. चला करण या आणि तुम्हाला आता टेम्पो मागवावा लागेल. चला ट्रॉफी घेण्यासाठी यायचे. संदीप दादा टोंबरे आणि नामदेवजी टोंबरे आपण सुद्धा या. संघाला संदीप शेठ टोंबरे यांनी पुरस्कृत केलं आणि कुबल टोंबरे. चला या. चला फार चांगला खेळ राहिलाय करणचा स्पर्धेमध्ये. चला एक सन्मान करणार आहोत आपण. विशेष सन्मान राहील या स्पर्धेसाठी ज्याने लाख मोलाचं योगदान दिलं
आणि वेळोवेळी मदतीचा हात दिला ते आमचे विहान जनरेटरचे प्रोप्रायटर श्रीमान कबीर शेठ. या या आता तुमचा सन्मान करण्यात येईल. विहान जनरेटरचे प्रोप्रायटर कबीर ये लो. चला कबीर पाटील यांचा सत्कार होत असताना मंचावरती आपल्याला पाहा मिळतोय. आज चला एक आणखीन एक सन्मान करू आपण. खरं तर स्पर्धा जरी अध्यक्ष चषक या नावाने असली, स्पर्धा जरी संदीप पाटील यांची असली तरी सुद्धा या स्पर्धेची पूर्णपणे जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती होते. ते आपले माजी उपसरपंच एक चांगले खेळाडू नवनाथ सालुंके यांचा या ठिकाणी सत्कार करतोय आपण. या ओ चला आपण पारितोषिक देऊया आता. 40+ फॉर्मॅट मधून हे पारितोषिक असेल. बेस्ट बॅटर या स्पर्धेमध्ये ज्याची उल्लेखनीय कामगिरी झाली आहे. खरं तर बेस्ट बॅटरच्या रेसमध्ये सुद्धा 3 खेळाडू होते. मग त्या 2 खेळाडूंना मागे टाकत या स्पर्धेतील सायकल ज्याच्या नावावरती राहील, जेव्हा जेव्हा तो सलामीला आला तेव्हा त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा आल्या. 4 सामने केला, मात्र एका सामन्यामध्ये पाहिजे तशी कामगिरी झाली नाही आहे. आणि तो खेळाडू या स्पर्धेतील 40+चा उत्कृष्ट फलंदाज ठरतोय. टीम संदप संघाचा रमेश पाटील ज्याच्या नावावरती 93 धावा राहिल्या. वेल प्लेड रमेश पाटील. यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये असणारा खेळाडू. सातत्याने त्याने सामने जिंकून दिले एक हाती, मात्र एकाच सामन्यामध्ये त्याला अपयश आलं. नाहीतर चित्र आणखीन कदाचित वेगळं पाहायला मिळालं असं. कल्पेश नवनाथ सालुंके यांच्या 90 धावा होत्या आणि रमेश पाटील यांच्या 93 धावा. या अविन चला आपण देऊया आता बेस्ट बॅटर या स्पर्धेतील सायकल. चला आता ज्या बेस्ट सर्वाधिक बेस्ट पारितोषिक ज्याची चर्चा होती, सातत्याने ती बाईक कोणाला मिळणार पाहतोय आपण. होंडा कंपनीची शाईन बाईक सर्वांचं लक्ष वेधून घेणारा. बालाजी स्टेट ध्रुव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय नरेश ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला एक गाडी पुरस्कृत केली आहे. या गाडीचे पुरस्कर्ते आहेत दानशूर दाते. आजवर त्याने 30 बाईक पुरस्कृत केल्या. तर नरेश ठाकूर साहेबांचा आपण आभार मानू आणि निश्चित त्यांना मी विनंती करेन आपण यावं पुढे. आणि या स्पर्धेतील 3 खेळाडू ज्यांची खरं तर नावं पुढे आली, मात्र त्या 2 खेळाडूंना पाठीमागे टाकत हळूहळू एक पाऊल पुढे पुढे जात ज्या फलंदाजाने धावा बनवल्या स्पर्धेतील 100 पेक्षा जास्त 101 ही धावसंख्या बनवली आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट मिळवले, तो खेळाडू कोण असेल? कारण तेव्हा जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुमचे पाठीराखे धावा मोजत असतात, विकेट मोजत असतात. तुम्ही जरी नाही सांगितलं तरी पाठीराखे लगेचच सांगतात. आणि मोठागाव संघाचे 2 खेळाडू उपस्थित आहेत सध्या.
3 आहेत का? या जाता सुद्धा आहेत, 4 आहेत. ओके, हरकत नाही आहे. आणि या स्पर्धेतील अध्यक्ष चषकातील मालिकावीर खेळाडू ठरतोय. 101 धावा, 2 विकेट, 107 पॉइंट होतात आणि तो खेळाडू आहे हा चला, खेळाडू आहे सर्वांचा. खूप चांगला खेळ राहिला स्पर्धेमध्ये. ज्याने धावा बनवल्या सातत्याने, विकेट मिळवले आणि तो खेळाडू ठरला या स्पर्धेतील मालिकावीर निलेश म्हात्रे. जोरदार टाळ्या द्या निलेश म्हात्रे यांच्यासाठी. मालिकावीराची बाईक त्यांना मिळाली आहे. आणि नरेश शेठ ठाकूर आणि उत्तम शेठ पाटील यांना विनंती करेन, सागर पाटील, संदीप दादा पाटील या स्पर्धेचा आयोजक, त्यांच्या शुभास्य आपण गणेश पाटील निघू यांना विनंती करेन यावं आपण. विष्णू पावशे या. चला, स्पर्धेतील पाईक च्या नावावरती राहिली. तो निलेश म्हात्रे मोठा गाव संघाचा खेळाडू राहिला. 101 धावा, 2 विकेट या स्पर्धेमध्ये. चला, या आमचे आयोजन कंपनी या ठिकाणी पाहतोय आपण बाईक समवेत बस स्टॉप लग. हॅलो, हॅलो. चला, ही स्पर्धा आपण पाहिली. या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी संदीपदादा पाटील यांना चांगलं सहकार्य केलं. सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानून जय गावदेव क्रिकेट संघ निगो आयोजित अध्यक्ष चषक डे नाईट फॉर्मॅटमधील ही स्पर्धा या ठिकाणी संपली असं जाहीर करतोय. पुन्हा एकदा सर्वांचं